नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। देव तारी त्याला कोण मारी। भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली 18 दिवसांचं बाळ अडकलं। रडण्याच्या आवाजामुळे आईचाही जीव वाचला। दक्षिण अमेरिकेतील भूकंपग्रस्त भागात आशेचा किरण ठरलेली एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे। भीषण भूकंपानंतर कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अवघे 18 दिवसांचे नवजात बालक आणि त्याची आई अडकून पडली होती। बचाव कार्य सुरू असताना ढिगाऱ्यातून येणाऱ्या बाळाच्या रडण्याच्या क्षीण आवाजामुळे बचाव पथकांचे लक्ष त्या दिशेने गेले। यानंतर जवानांनी अत्यंत काळजीपूर्वक ढिगारा हटवण्यास सुरुवात केली। अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर्वप्रथम नवजात बाळाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले। त्यानंतर त्याच्या आईलाही जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले। दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। या घटनेने संपूर्ण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे। बचाव पथकांनीही दाखवलेल्या धैर्याचे आणि संयमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। संकटाच्या काळातही आशा सोडू नये याचे हे जिवंत उदाहरण असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली। दरम्यान भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य अजूनही युद्धपातळीवर सुरू असून प्रशासन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न करत आहे। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी दिलीप निकम, मुंबई।